गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम् ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की दोघांचा संसार अगदी प्रेमाने चाललाय आणि त्यांना जगा एवढं बाळ सुद्धा झालेलं आहे। आता एवढा तिने पसारा वाढवलेला आहे आणि ते दोघं एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहे की काही विचारायची सोयच नाही। ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हा घरवात मोटकी दोघे जै गोसावी सेजे रिघे, ही जी ओळ आहे किंवा ही जी ओवी आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर निरतिशय प्रीतिभावाचं सूत्र घेऊन हे पहिलं प्रकरण जे सुरू झालेलं आहे ते आपल्याला त्या पद्धतीने समजावून घेतलं पाहिजे। प्रत्येक शब्दामध्ये प्रीतिभाव जो आहे तो ओसांडून वाहतोय। हा प्रियू आहे, ती प्राणेश्वरी आहे। हा प्रियू म्हणजे पुरुष आहे, हा पुरुष आहे, ती स्त्री आहे, तो ती देवी आहे, तो देव आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या प्रेमाबद्दल, प्रीती भावाबद्दल आणि त्यांच्या सामरस्याबद्दल सांगितले। घरवाते मोटकी दोघे असं म्हटलेलं आहे। पण कसे आहेत, घरवात हा थोडासा जुना शब्द आहे की त्याचा अर्थ मुळामध्ये संसार, संसार म्हणजे प्रपंच, संसारती इति संसाराने। आपण आता त्या दोघांचं बघतोय, हा त्यांनी दोघांनी मांडलेला प्रपंच आहे। कारण आपण अध्यात्माबद्दल थोडस प्रपंच आणि संसार याच्यात बारीक फरक करतो की प्रपंच हा पाचा गोंधळ असतो आणि तो जो गोंधळ आपण करतो त्याला आपण प्रपंच म्हणतो। पण ह्या पाचाच्या गोंधळातून सुटलं म्हणजे जो होतो तो खरा म्हणजे त्या प्रपंचातनं बाहेर पडून प्रपंचात राहणं ज्याला म्हणतात ते होतं। एकनाथ महाराजांसारखं प्रपंचातच राहायचंय आणि प्रपंचात राहूनच प्रपंचापासून अलिप्त राहायचंय, ह्याला प्रपंच असं म्हणतात। आणि संसार म्हणजे तो सतत वाहत असतो तो संसार, संसारती इति संसार। आपण असलो नसलो, आपला प्रपंच असला नसला तरी त्यांचा मात्र तो संसार चालूच राहतो। या पद्धतीने संसार आणि प्रपंच असा थोडासा फरक केला जातो। इथे घरवात म्हणजे प्रपंच, हे दोघ जण एक छानसा प्रपंच सुरुवात केलेली या दोघांनी, प्रियू प्राणेश्वरी वगैरे या दोघांनी, देवदेवी यांनी हा संसार सुरू केलेला आहे, म्हणजे प्रपंच सुरू केलेला आहे। आणि ह्या दोघांचं छोटस असं विश्व आहे। घरवात हा शब्द प्रपंचासाठी वापरला जातो, पण तो कसा आहे, मोठ काय, दोघांचा, फक्त आमचा दोघांचाच, टकाटक आम्ही दोघ जण बसलोय त्याच्यामध्ये। हा संसार म्हणजे घरवात मोटकी दोघे, हे दोघांनी ती घरवात सुरू केलेली आहे। आता घरवात म्हणजे खरं म्हणजे त्यात वातीचा आणि घराचा काही संबंध नाही, पण हा शब्द असा परंपरागत रूढ झालाय। आपण म्हणतो की वंशाचा दिवा लावला, वंशाचा दिवा म्हणजे काय, तो काही दिवा बिवा लावलेला असतो का, असं नाहीये। हा संसार आपला प्रपंच पुढे नेण्यासाठी निर्माण झालेली आपली संतती आहे, तो वंशाचा दिवा। तर जनरली पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की पुत्र हा पित्याचाच अंश घेऊन पुढे तीच सगळी परंपरा चालवतो, म्हणून पुत्र हा वंशाचा दिवा समजला जायचा का, तेच नाव, तेच वंश, तोच पुढे आडनाव वगैरे नाम रूप सगळं घेऊन तो पुढे आलेला असतो, म्हणून त्याला वंशाचा दिवा असं म्हटलं जातं।
आणि इथे घर आणि वात, घर त्यांनी केलेलं आहे निर्माण, तो देव. इथे देव देवी आहे. पुरुष प्रकृती म्हणा, देव देवी म्हणा, किंवा माया ब्रह्म म्हणा, पण थोडा थोडा फरक आहे. तो आपण पुन्हा पुन्हा पाहणार आहोत, वारंवार पाहणार आहोत. कारण आता आपण अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणेच जाणार आहोत, कारण आपण आता अमृतानुभव बघतोय. त्यामुळे इथे तेच बोलायचं आहे. मग हे जे घरवात आहे, तो घर त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यात वात वायू रूपाने ती सगळीकडे फिरलेली आहे. म्हणजे तिने ते सगळा प्रपंच जो आहे संसाराचा, तो प्रपंच वाढवलेला आहे. हा तिने लावलेली ती वात आहे. किंवा आपण असं म्हणू ना, की त्यांनी घर बांधलेलं आहे आणि वात जी मध्ये आहे ती तिने ठेवले. पण नुसतं घर आणि वात नाही, नंतर वंशाचा दिवाळी पुढे होतो, म्हणजे हे पुढे पुढे चालू राहणार आहे. असं हे घरवात हा परंपरेने आलेला शब्द आहे. याच्यात सहज जाता जाता उल्लेख करते की मुकुंद राजांचा जो विवेक सिंधू म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये झाडी भाषा या बोली भाषेचा वापर केलेला आहे. बोली भाषा, आपली बोली भाषा म्हणजे माझी मराठी भाषा आहे, हे मान्य आहे. पण मराठीमध्ये सुद्धा त्याच्यात थोड्या थोड्या अंतरावर गाव बदलेल तसं भाषेचा ढब किंवा भाषेतले शब्द बदलत जातात. हे जे बदलणं शब्दांचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, ते झाडी भाषा ही मुकुंदराजांनी त्यांच्या विवेक सिंधू मध्ये वापरलेली आहे. विवेक सिंधू मध्ये हा म्हणजे मुकुंदराज हे आद्य कवी आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मराठी आद्य कवी असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांनी जो हा वापरलेला झाडी भाषेचा प्रकार आहे, त्या झाडी भाषेमध्ये तोच एक प्रभाव आपण म्हणूया, मुकुंद राजांच्या वाङ्मयाचा प्रभाव किंवा विवेक सिंधूचा प्रभाव माऊलींवरती सुद्धा आहे. कारण माऊलींच्या आधीचे ते आहे. इतकंच नव्हे तर पुढे दासबोधामध्ये, समर्थांच्या दासबोधामध्ये म्हणजे ग्रंथराज दासबोध, त्याच्यामध्ये म्हणा, 21 समासीमध्ये म्हणा किंवा आत्मारामामध्ये म्हणा, थोडासा झाडी भाषेचा प्रभाव आपल्याला दिसतो. दासबोध त्यांनी झाडी भाषेतनं सांगितलं असंही म्हटलं जातं. परिपूर्णरित्या म्हणता येत नाही, कारण त्याच्यात उर्दू शब्द पण आहेत, झाडी भाषेतले शब्द आहेत, मराठीतले शब्द आहेत, काही हिंदी म्हणजे उर्दू मिश्रित शब्द आहे. त्यामुळे तो मिश्रित असा दासबोध आहे, पूर्ण शुद्ध मराठी असं म्हणता येणार नाही. पण तरी झाडी भाषा ही एक त्यातली भाषा आहे जी गावागावाला बदलली जाते. तसं जसं आपण म्हणतो की इथे पुणेरी भाषा, पुण्याहून थोडं मुंबईला गेलं तर मुंबईची थोडी भाषा बोलण्यात ती बदलते. औरंगाबादला गेलं तर त्यांची बोलण्याची ढब आणखीनच वेगळी असते. हे जर थोडा थोडा एकेका गावातला फरक पडत जातो, तसा झाडी भाषा हा सुद्धा गावागावातला फरक पडणाऱ्यातली एक भाषा आहे. पण ती मराठीच भाषा आहे. मूळ सगळा गाभा जो आहे तो मराठीचा आहे. त्यातले काही काही शब्द बदलले जातात. तर कोकणी भाषा, थोडे थोडे शब्द बदलले जातात. कोकणात राहणाऱ्या लोकांना माहितीये, त्यांचे बोलण्याची स्टाईल वेगळी असते. तशाच पद्धतीने हा घरवात शब्द आहे. म्हणजे ह्या दोघांचं प्रपंच त्यांनी मांडलेलं आहे. दोघांचं छोटस विश्व, मोटकी दोघे, अशा पद्धतीने हे घरवात हा शब्द बांधलेला आहे. पुढे याला गोसावी म्हटलेलं आहे. याच्यावरही पुन्हा प्रश्न उपस्थित होतात की गोसावी कसं काय म्हटलेलं आहे. पण हे आपण बघतोय, हे प्रकरण जे आहे ते शिवशक्ती समावेशन आहे. शिवशक्ती समावेशन, ज्याला इथे माऊलींनी देवोदेवी म्हटलेलं आहे. मग हे देवोदेवी हे निरतिशय प्रेमाचं प्रतीक म्हणून ते सूत्र त्यांनी घेतलेलं आहे आणि प्रिय प्राणेश्वरी या पद्धतीने ते विकसित करत गेलेलं आहे. आता इथे हा प्रियू आहे, ती प्राणेश्वरी आहे. हा प्रियू म्हणजे तो पुरुष आहे, देव आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आत्ता आपण जे बघतोय ते प्रापंचिक दृष्टिकोनातनं बघतोय, कारण त्यांनी मोटकी घरवात मांडलेली आहे. म्हणजे प्रपंचाच्या दृष्टीने थोडस आपण एकदा अध्यात्माच्या दृष्टीने आणि एकदा प्रपंचाच्या दृष्टीने बघितलं तर गोसावी म्हणजे काय ते आपल्याला समजेल. इथे तिने असं म्हटलेलं आहे, जय गोसावी सेजे रिघे तै दंपत्यपणे जागे स्वामिनी जे. आता ह्याच्यामध्ये
हा जो पुरुष आहे किंवा हा जो देव आहे, हा जो शिव आहे, शक्ती सहित शिव, हा परम मंगल शिव नव्हे. त्यामुळे हा जो शक्ती सहित शिव आहे त्याच्या बाबतीत ती काय म्हणते माहिती का, की हा अगदी आळशी आहे, अगदी आळशी आहे, अगदी उदासीन आहे. बघा, हे व्यवहारातले शब्द वापरते मी. तो अगदी आळशी आहे, त्याला काहीच करायला नको हो. संसारामध्ये पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर साधारणपणे पती जो आहे तो बाहेरनं पैसे कमवून यायचं किंवा धंदा पाणी नोकरी काय जे असेल त्यातनं आपल्या घरासाठी पैसे घेऊन येणं, घरवात मांडण्यासाठी लागणारं सगळं घेऊन यायचं आणि मग मात्र तो निवांत असायचा. म्हणजे घरात आल्यावर पत्नीलाच तो म्हणत, अगं जरा पाणी दे बरं, जरा चहा कर बरं. म्हणजे हा जो आहे ना तो अगदी आळशी आहे, ह्याला काही करायला नको असं ती म्हणते. आणि उदासीन आहे हो. मला कसं वाटतं की आज हे करावं, उद्या ते करावं, अमकं करावं, तमकं करावं, संसार प्रपंच मांडावा, तो वाढवावा. पण हा म्हणजे ना अगदी उदासीन आहे त्या बाबतीत. तो म्हणतो, मी एकदा तुला दिलंय ना सगळं, आता तुला काय करायचंय ते कर. हा उदासीन आहे. आपण म्हणतो अगदीच उदासीन आहे हो, कशातच काही रस नाही त्यांना, असं म्हणतो आपण. हा शब्द व्यावहारिक दृष्टिकोनातनं घरवात मोटकी या प्रपंचाच्या संदर्भात मी मांडते. हा आळशी आहे, काहीच करत नाही, उदासीन आहे, त्याला म्हणजे काही वाटतच नाही, कशात काही नाही, अशा पद्धतीने ती त्याचं वर्णन करते. आणि ह्याचाच अर्थ जर आपण परमार्थिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या बघितला, आध्यात्मिक दृष्ट्या बघितला, तर ती काय म्हणते, तो आळशी आहे हो, काहीच करत नाही. हे प्रपंचाचं वाक्य झालं. अगदी घरात आला ना तरी सुद्धा हे कर ग, ते कर ग, खायला अमकं कर, चहा दे, पाणी दे, मलाच सगळं करावं लागतं. हा आपला काही करत नाही, आळशी आहे. पण इथे आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर हा आळशी आहे, हा काहीच करत नाही, म्हणजे हा अकर्ता आहे. हा जो शक्ती सहित शिव आहे तो अकर्ता आहे. मुळातला शिव सुद्धा अकर्ताच आहे. पण आता इथे घरवात मांडणारा हा मात्र अकर्ता आहे आणि उदासीन आहे. खरं म्हणजे अध्यात्मातला उदासीन हा शब्द म्हणजे उदासीन, उच्च स्तरावर जाऊन बसलेला, ज्याला सगळं खाली, ज्याला पूर्णपणे एकाग्र पद्धतीने राहणारा, उच्च स्थानावर असणारा, उच्च स्थानावर म्हणजे सगळ्यांकडे समत्व दृष्टीने पाहणारा असा हा उदासीन आहे, वर बसलेला आहे. हा जो आहे तो गोसावी आहे. कारण अशी लोक ही आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवणारी असतात. स्वामी, गो सावी अशी जी आहेत ती माणसं आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवणारी असतात, करुणी अकर्ता असतात, उदासीन असतात आणि तरीही हा सगळ्याचा स्वामी आहे. कसला? ब्रह्मांडाचा स्वामी आहे. हा उदासीन वरती बसलेला आहे सगळ्यांवरती, तो पूर्णपणे आपली कमांड ठेवून आहे, म्हणजेच ब्रह्मांडावरती नियंत्रण करणारा असा हा गोसावी आहे. हे दोन्ही अर्थ यातनं बाहेर पडतात. प्रापंचिक दृष्टिकोनातनं आळशी आहे, काही करत नाही, उदासीन आहे, त्याला कशातच काही नाही. पण इथे बघितलं तर तो अकर्ता आहे, उदासीन आहे आणि तरी सुद्धा प्रीतीच्या धुंदीमध्ये आहे असं म्हटलंय. गोसावी सेजे रिघे, सेज म्हणजे पलंग. हा आता कसा म्हणतोय, ह्या इतका तिच्या प्रेमात गुंतलेला आहे, माझ्या प्रेमात इतका गुंतलेला आहे, ती देवी सांगते काय विचारू नका, आहे आळशी आहे, उदासीन आहे, काही त्याला नको. तो म्हणतो तूच कर, काय करायचंय तुला ते. पण माझ्या प्रीतीमध्ये गुंतलेला आहे. किती गुंतलेला आहे, नित्य धुंद झालेला असा हा आहे. म्हणजे तो त्या प्रेम भावनेमध्ये, प्रीती भावनेमध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे, आपल्याच मस्तपणामध्ये गुंतलेला आहे. पण ह्याचा दुसरा अर्थ काय होतो, की हा नित्य धुंद असलेला गोसावी आपल्याच आत्मानंदामध्ये, आपल्याच मी म्हणजे मी नाही, तिथे मीपणा नाहीच आहे, करुणी अकर्ता आहे, उदासीन आहे, पण आपल्याच आनंदामध्ये, ब्रह्मानंदामध्ये डोलत बसलेला आहे. म्हणून हा सेजेवरी गोसावी जो आहे तो आध्यात्मिक दृष्ट्या वेगळा आहे आणि
प्रापंचिक दृष्ट्या वेगळा, असं दोन पद्धतीने यातनं माऊलींनी आपल्याला त्याचं वर्णन करून सांगितलंय. आणि हा कसा आहे, नित्यधुंद मस्त आपल्या आपल्यामध्ये असलेला. आम्ही कसे असतो, आम्ही एक त्रस्त असतो, ग्रस्त असतो, पण मस्त असतोच असं नाही. हा मात्र कायम मस्तच असतो आणि मस्त असल्यामुळे तो शय्येवरी निद्रिस्त होतो. आता हा निद्रिस्त होतो, अकर्ता आहे, उदासीन आहे, आत्मस्वरूपामध्ये निद्रिस्त झालेला आहे, म्हणजे शांत निवांत बसलेला आहे. हे रूपकात्मक मेहुण आहे. त्यामुळे हा गोसावी जरी असला तरी शक्ती सहित असलेला शिव, आणि तो शिव खरं म्हणजे वेगळा त्याच्यापासून झालाय जो परमशिव आहे. खरा तो मुळातला गोसावी आहे, पण आता तो झालाय थोडासा शबल झालेला आहे. म्हणजेच आपण अध्यात्माच्या दृष्टीने म्हणतो, हा विश्वाचा पसारा चालवण्यासाठी खरं म्हणजे तो आलेला आहे. हे सत्य आणि प्रीतीचं मिथुन आहे. तो सत्य आहे आणि ही प्रीती आहे, शक्ती आहे, कार्य करणारी आहे. त्यामुळे या दोघांचं मिथुन आहे. आणि ते सगळं जे आहे हे दंपत्यपणे जागी राहिलेली ती. हा विश्वाचा सगळा संसार चालवायचे, हा मात्र गोसावी असल्यामुळे हा निवांत अलिप्त राहिलेला आहे आणि सेजेवरी झोपूनही गेलाय. पण तो झोपल्याशिवाय हिला जागृती येत नाही ना. तो झोपला तरच ही काम करू शकते, म्हणून त्याला निद्रिस्तच ठेवावं लागतं तिला. आणि तो जोपर्यंत निद्रिस्त असतो तोपर्यंत ही कार्यमग्न राहू शकते. पण ती किती दक्ष आहे बघा. ही गृहिणी आहे आणि गृहिणी दक्ष आहे. ती आपल्या पतीला कुठेही कमीपणा आणून देत नाही. ती झाकून नेते त्याची प्रत्येक गोष्ट. भले काही गोष्टी पटत असतील, काही गोष्टी पटत नाहीत, संसारामध्ये प्रपंचामध्ये पटत नाहीत, पण ती बाहेर असं दाखवत नाही. ती अत्यंत दक्ष आहे. त्यामुळे ही प्राणेश्वरी आहे हो त्याची. त्याची प्रिय प्राणेश्वरी आहे, तो प्रिय आहे. पण तरी सुद्धा ती त्याला कुठेही कमीपणा येऊ देत नाही. ती असं कुठेही सांगायला जात नाही की तो निद्रिस्त आहे, तो झोपलाय, तो खरं म्हणजे काहीच करत नाही, तो उदासीन आहे, आळशी आहे, असं तो सांगायला जात नाही. पण ती त्याच्या निद्रेचा थांगपत्ता सुद्धा कोणाला लावू देत नाही. आणि म्हणते कशी दंपत्यपणे जागी राहते. ती स्वतः सगळा संसार मांडते, चालवते, त्यामध्ये दक्ष आहे. आणि त्याच्यात तो झोपलाय, तो निद्रेमध्ये आहे, हे कोणाला दाखवत सुद्धा नाही. आणि ती उलट म्हणते, अरे मी केलं, लोकांना सांगताना मी केलं काय आणि त्यांनी केलं काय, आम्ही दोघं काय वेगळे आहोत का? स्वामी आणि स्वामिनी हे कधी वेगळे असतात का? पण आम्ही दोघं एकच आहोत. तुम्हाला का असं वाटतंय? ते झोपलेत असं मुळीच नाहीये, तेही जागेच आहेत. मला सांगतातच आहेत. घरातला पुरुष माणूस जागता आहे, कार्य करता आहे, कार्य करणारा आहे, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला तो संसार स्थिर असतो. भले तो आज झोपलेला असला तरी सुद्धा ही पत्नी इतकी दक्ष आहे की ती मात्र ते कुठेही उघडकीस आणू देत नाही, त्याचा थांगपत्ता सुद्धा लागत नाही. असं हे सगळं प्रेमरूपी दंपत्य आहे. आणि ती स्वामिनी आहे. ही जी स्वामिनी आहे ती म्हणते, तो आणि मी वेगळा नाहीच आहोत, तो झोपलेला नाहीच आहे, तो आणि मी मिळूनच काम करतोय. आणि बरोबर आहे ना, त्याच्या शक्तीवरती ती काम करते. असं म्हणून कसं चालेल? ते एकरूपच आहेत. म्हणजे प्रेम जडणं, विवाहित होणं, मूलबाळ होणं, यामध्ये नुसती प्रीती नसते, शुद्ध प्रीती नसते, किंवा हा त्या प्रीतीचा विकास नसतो. तर इथे त्या प्रत्येक टप्प्यावरती नित्य नूतनतेचा विलास असतो. बघा, नित्य नूतनतेचा विलास असतो. प्रीतीचा विकास तर आहेच आहे याच्यामध्ये, पण तो असा नुसता प्रीतीचा विकास असं नाही, त्याच्यात नित्य नूतनता आहे. कारण आधी प्रिय प्राणेश्वरी होती, मग दोघं स्वामी स्वामिनी झाले. आपल्याच संसारात बघा ना, आपल्याच संसारात का आपलंच रूपक त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या संसारामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला नवरा बायको लग्नापूर्वी प्रेम करत असतील तर प्रिय प्राणेश्वरीच असतात. एक मिनिट त्यांना कळमत नाही. आणि अशाच पद्धतीने ते पत्र लेखन वगैरे करतात, आपण बघितलं. तो जो अनुभवाचा भाग आहे तो वेगळा आहे. लग्न झाल्यानंतर ते दोघ जण पती पत्नी होतात,
ती जी त्यांची एकमेकांबद्दलची ओढ आहे ती वेगळी आहे. त्याच्यात पुन्हा नित्य नूतनता आहे. आणि नंतर मूल बाळ झाल्यानंतर आई बाबा होतात ना. मग हे जे आई बाबा होतात तेव्हा ते सुद्धा एकमेकांना म्हणायला लागतात, आई काय म्हणते बघ, मग बाबा काय म्हणतात बघ. म्हणजे ते नामरूपासकट बदलायला लागतात आणि नामरूपही त्यांचं बदलतं आणि ते त्याच्याबरोबर ते मुलांच्या मध्ये सामावून जातात आणि एकमेकांना आई बाबा हाक मारायला सुरुवात करतात. नंतर आजी आजोबा हाक मारायला सुरुवात करतात. आजी काय म्हणतेय, माझी बायको काय म्हणते ते बघ. असं म्हणत नाही, माझी प्राणेश्वरी काय म्हणते ते बघ. झालं ना, तो काय नित्य नूतन त्यांचं चाललेलं आहे. हा सगळा जो विकास आहे प्रीतीचा, त्याच्यामध्ये नित्य नूतनता आहे, हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ह्यामध्ये जी नित्य नूतनता आहे ती घरवात त्यांनी मांडलेली आहे, प्रपंचात्मक दृष्टिकोनातनं त्यांनी मांडलेलं आहे, पण मुळामध्ये तो गोसावी आहे. आणि मग हा जो गोसावी आहे तो जेव्हा उठतो, पुढच्या ह्याच्यात घरवात गिळून नुसदे असं म्हटलेलं आहे 14व्या ओवीमध्ये. मग तो काय करतो, तो उठला की मात्र हिला काही करता येत नाही ना, ते आपण सगळं बघितलं. त्याला तो उठला की भूक लागते आणि सगळं एकात एक सगळं गिळून टाकायला सुरुवात करतो, तिलाही गिळून टाकायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने जे सगळं वर्णन केलेलं आहे प्रत्येकामध्ये नूतनता आहे. मग हा सगळा पसारा जेव्हा आवरून घेतला जातो तेव्हा दोन्ही अंगाची आटणी होते. दोघं पुन्हा एकात एक मिसळले जातात, त्यांच्यात सामरस्य होतं. हा भाग वेगळा आहे. हे सामरस्याचा हा खेळ सतत चालू असणार आहे. त्याला जागृती आली की हा खेळ संपतो, म्हणून तो झोपलेला आहे असं ती कुणाला सांगायला जात नाही, कारण तो झोपलेला असतो तोपर्यंतच ती कार्य करू शकते. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मागच्या ओव्या बघितल्या होत्या. आणि मग हे मागच्या ओव्या बघता बघता आपण 16व्या ओवीमध्ये असं बघितलं होतं की तेच दोघं एकमेकांचे विषय झालेले आहेत. म्हणजे एकमेकांचे विषय का झालेले आहेत, हा सगळा जो प्रपंच आहे हा पाचा पाचाचा प्रपंचामध्ये 5 विषय पण येतात ना. मग 5 विषय जे आहेत ते उपभोगण्याचं काम केलं जातं आपल्या प्रपंचामध्ये, म्हणून त्याचा गोंधळ होतो. मग हे 5 विषय जे भोगले जातात इथे ह्या दोघांचे काय आहेत, दोघं एकमेकांचे विषय होतात. म्हणजे ती जेव्हा कामातुर होते तेव्हा तो विषय होतो, ती कामातुर होते तेव्हा ती त्याला उपभोगते, म्हणजे तो उपभोग्य होतो आणि तो उपभोग्य आणि ती उपभोगी होते. म्हणजे विषय उपभोगण्याची प्रक्रिया आपल्याला माहितीये. मी फुलाचा सुगंध घेतला म्हणजे इथे काय झालं, तर मी सुगंध घेतला म्हणजे मी उपभोग घेणारी झाली आणि ती उपभोग्य वस्तू झाली. फूल, सुगंध ही ती उपभोग्य वस्तू म्हणजे तो विषय झाला आणि मी ते विषयी झाले, म्हणजे मी तो उपभोगणारी झाले. तसंच यांचं होतं, ती कामातुर होते तेव्हा तो भोग्य होतो आणि ती भोगी होते. पण हा जो प्रकार आहे ना, हा महत्वाचा आहे. आपल्याला ही क्रिया करायची आहे अमृतानुभवामधनं. ह्या शक्तीला या शिवाकडे जायचंय, त्याला उपभोगायचंय. तो कसा आहे, ज्ञस्वरूप आहे, उदासीन आहे, गोसावी आहे. त्याला उपभोगायचंय म्हणजे ज्ञानाचा उपभोग घ्यायचा, तो ज्ञप्ती मात्र आहे. ज्ञप्ती मात्र या शब्दाचंही विश्लेषण पुढे आपल्याला येणार आहे, पण ज्ञप्ती मात्र आहे. त्याचा स्वाद तिला घ्यायचा आहे. तो स्वाद घेणं, तो आस्वाद घेणं, हे ज्ञप्ती मात्राचा भोग घेणं म्हणजे ज्ञान मात्र होणं, ही प्रक्रिया उत्तम आहे. पण तो जेव्हा उपभोगी होतो आणि ती भोग्य होते ते मात्र सूक्ष्मात्म स्थूलाकडे जाणं आहे. कारण ती विषय प्रपंच मांडलेला आहे, विविध रूपाने नामरूपाने नटलेले आहे आणि त्यामुळे तिला उपभोगणं म्हणजे सगळे विषय उपभोगणं हे सूक्ष्मात्म स्थूलाकडे जाणं आहे. तसं आपल्याला करायचं नाही, पण सांगताना उत्पत्तीच्या वेळेला ते सांगणं आवश्यक असतं आणि ज्या वेळेला प्रलय असतो त्यावेळेला ही उलटी क्रिया होते. अशा भोग्य वस्तू आहे ती जाणून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, तदाकार व्हायला पाहिजे, म्हणजे हे विषय भोग काय आहेत ते आपल्याला कळतात.
हे शिवाशी एकरूप होणं जे आहे ना, ते महत्वाचं आहे. आणि ते अत्यंत महत्वाचं, कारण आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. तो भोग्य विषय करणं, तदाकार होणं, त्याच्याशी सामरस्य करणं अद्वैताच्या भाषेत, आणि याच्यामध्ये अद्वैत होणं म्हणजे त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होणं, असं हा जो प्रकार आहे हे महत्वाचं आहे. म्हणून ती जाणीव, ते आत्मज्ञान, ते शिवरूप होणं जास्त श्रेष्ठ आहे. इथे वृत्ती जी असते ती ज्ञानवृत्ती आहे. ही ज्ञानवृत्ती जी आहे ती वृत्ती शक्ती रूप आहे, पण आधी ती वृत्ती निर्माण झाल्याशिवाय त्याच्याशी एकरूप होता येत नाही. म्हणजे लौकिक अर्थाने जर आपण बघितलं तर पुरुष आणि प्रकृती असं आपण म्हणतो, पण मुळामध्ये जीवाच्या ठिकाणी हे चैतन्य अंश जो आहे तो म्हणजे देव किंवा पुरुष आहे, आणि जड अंश म्हणजे प्रकृती आहे. हे दोघं एकमेकांच्या आधाराने राहतात आणि ते दोघही एकरूप असतात. आणि इथे मांडताना अद्वैत तत्वज्ञान वेगळं आहे, अद्वैत तत्वज्ञान वेगळं आहे, आणि सांख्य तत्वज्ञान वेगळं आहे, तेही आपण बघूया. पण यांचं सामरस्य कसं असतं, हे सामरस्य आहे म्हणून त्यांनी सांगतात दिसायला दोन दिसत आहेत पण आहेत एकच. हे सांगताना त्याआधी 17व्या 18व्या ओवीमध्ये 18व्या 19व्या ओवीमध्ये हे दिलेलं आहे, पण आपल्याला आधी 17वी ओवी बघायची. तर ती 17वी ओवी बघू. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे जग सगळे आधादे पणे जी. आधादे म्हणजे अर्धार्ध. आपण नाही का मागच्या बघितलेलं आहे की हे जे अर्धनारी नटेश्वर, कुणाचं कुठे काय गुंतलेलं आहे आणि कुठे जोडलेलं आहे काही कळत नाही. कस्य अर्धच केन अर्ध, ही पहिल्या 5 श्लोकातलं आहे. त्यामुळे हे स्त्री पुरुष नामभेद त्यांच्यामध्ये आलेला आहे. आता ही भेद प्रचिती आहे. देवोदेवी शिवशक्ती यांची अभेद प्रीती सांगितलेली आहे. पण आपण प्रत्यक्षात बघितलं, संसारामध्ये बघितलं, आपल्या प्रपंचामध्ये बघितलं, मानवी जीवनामध्ये बघितलं, व्यावहारिक दृष्टिकोनातनं आणि पारमार्थिक दृष्टिकोनातनं. तर व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर मानवाच्या जीवनामध्ये भेद प्रचिती आहे. सचेतन आहे, अचेतन आहे, स्थिती आहे, गती आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, भेद आहेतच ना. पण या सगळ्यामध्ये हेच रूपक निहुणाचं का घेतलेलं आहे, कारण बाकीच्या भेदापेक्षा स्त्री पुरुष ही भेद प्रचिती जी आहे त्यामध्ये अकृत्रिमता आहे, स्वयंभू आहे, उत्कट आहे आणि सहज प्रीती भाव आहे. त्याच्यात नाम आणि भेद आहे, नामभेद आहे, स्त्री पुरुष हा लिंग भेद आहे. पण तरी सुद्धा हे आध्यात्मिक दृष्ट्या पाहता अर्धनारी नटेश्वराचं गूढ तिथे त्यांनी सांगायचंय. म्हणून हे प्रकृती पुरुष म्हणण्यापेक्षा स्त्री पुरुष त्यांनी घेतलाय, देवोदेवी घेतलेले. कारण ह्यांच्यात जरी भेद असला, स्त्री म्हणून भेद आहे, पुरुष म्हणून भेद आहे, हे आपण बघितलेलं आहे. उपाधी हा विषय ज्या वेळेला बघितला, निरुपाधिक असं त्यांनी म्हटलंय, त्यावेळेला आपण उपाधी काय हे त्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण बघितलेलं आहे. ही उपाधी कशी कशी लागते, ही नामरूपाची उपाधी आहे. हा भेद नक्की आहे, पण त्यांचं शारीरिक मानसिक या दृष्टिकोनातनं बघितलं तर ते एकलेपणे नांदते. म्हणजे या शिवामध्ये शक्ती आहे आणि शक्तीमध्ये शिव आहे, प्रकृतीमध्ये पुरुष आहे आणि पुरुषामध्ये प्रकृती आहे. हे दोघं एकरूपच आहेत, हे दोघं समरसच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पुरुषाने प्रकृतीला जन्म दिलेला आहे. मी म्हणते ते वाक्य बघा, पुरुषाने प्रकृतीला जन्म दिलेला आहे, प्रकृतीचं कार्य मोठं व्हावं म्हणून पुरुषाचा जन्म झालेला आहे. हे दोघेही सापेक्ष आहेत. म्हणजे शिवानी शक्तीला जन्म दिला. आधी परममंगल शिव आहेच, पण त्यानंतर त्या शिवामधनं जेव्हा शबलत्व निर्माण झालं, त्याला जेव्हा एकाकी नरमते वाटायला, बघा हे सगळं कॉम्बिनेशनच आहे बरं का. सांगण्याची पद्धत वेगळी आहे, ती कशी आहे ती आपण बघणार आहोत. म्हणून मी आता बोलताना दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र घेते. काय एकत्र घेते की मुळामध्ये अद्वैत तत्वज्ञान माऊलींनी सोडलेलं नाहीये. भाष्यकारात ते वाटपुसतू असं ते वारंवार म्हणतात, ते याच पद्धतीने म्हणतात
त्यामुळे शिवानी शक्तीला जन्म दिला म्हणजे त्याच्यातलं स्पंदन निर्माण झालेलं आहे. हे स्पंदन निर्माण झालं तेव्हा शबलत्व आलेलं आहे. मग शिवानी शक्तीला जन्म दिला असं आपण म्हणतो. परब्रह्मामध्ये माया निर्माण झाली, पुरुषामध्ये प्रकृती निर्माण झाली, अशा पद्धतीने सांगितलंय. पण हे शब्द न वापरता त्यांनी देवोदेवी हा शब्द वापरलाय, कारण त्यांना वेगळं तत्वज्ञान म्हणजे अद्वैत आणि द्वैत यांचा समन्वय साधायचा होता, म्हणून त्यांनी अद्वय तत्वज्ञान सांगितलं. आता ह्याच्यामध्ये शिवानी शक्तीला जन्म दिला आणि शक्तीने शिवाला जन्म दिला, हे आधादेपण आहे. देवोदेवी दिसत दोन असले तरी आहेत एकच, असं त्यांनी सांगितलंय. स्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेलाच गती प्राप्त होते, आणि गती ज्या वेळेला असते त्याच्यानंतरच स्थिती निर्माण होते. कारण स्थितीच असेल तर गतीतून स्थिती निर्माण झाली असं म्हणणारच नाही आपण. गती असेल तर स्थिती. अज्ञान आहे म्हणून ज्ञान मिळवायची उत्कंठा आहे, पण ज्ञान रूपच असू तर काही गरजच नाही ना ज्ञान मिळवायची. आम्ही ज्ञानरूप ज्ञप्ती मात्र असू, तेच परब्रह्म असो, तर आम्हाला पुढचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पण हे शबलत्व आलंय, हे अज्ञान निर्माण झालंय, यामुळे आम्हाला पुन्हा त्या ज्ञानाकडे जायचंय, म्हणून त्यांनी हे रूपक तयार केलेली आहे. म्हणून स्थितीतून गती आहे आणि गतीतून स्थिती आहे, तसंच हे सापेक्ष आहे. हे दोन्ही जण शिवपण एकले नांदले, कारण मुळात तो शिवच आहे, पण तो शक्ती सहित आलेला असल्यामुळे शक्ती त्याच्यामध्ये आहेच ना. म्हणजे हा शिवपण जे आहे ते शक्तीमध्ये पण आहे, शिवामध्ये पण आहे. त्या शिवानी त्या शक्तीला सगळ्याच आपल्या शक्ती प्रदान केलेल्या आहेत, म्हणजे त्याच्याकडे जेवढ्या शक्ती आहेत तेवढ्याच तिच्यामध्ये आहेत, म्हणजे तिच्यातही शिवपण आहेच. असे हे दिसायला दोन असले, आध्याधे नामरूपाने त्यांच्यामध्ये आम्हाला भेद दिसतो, पण ते आधादे असले तरी एकच आहेत. हे देवोदेवी दोन दिसत असले तरी मुळात एक आहेत, हे पहिल्यापासून ते आपल्यावरती बिंबवत आहेत, आणि ते दाखवण्यासाठी त्यांनी 18 ते 20 या ओव्यांचा उपयोग केलेला आहे. हे दृष्टांत दिलेले आहेत, आणि हे दृष्टांत जे आहेत ना ते वारंवार याच पद्धतीने आलेले आहेत. हा म्हणजे सुरुवातीपासून सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल, कारण हे कायम येणारे दृष्टांत आहेत. हाच दृष्टांत असेल असं नाही, पण प्रत्येक वेळ सामरस्याच्या दृष्टिकोनातनं दिलेला दृष्टांत असतो, आणि हे दृष्टांत देण्याची पद्धती पण हीच आहे. हीच आहे म्हणजे कशी? शब्द स्पर्श रूप रसगंध 5 विषय तेच घेऊन त्यांनी दृष्टांत दिले, हे आपण बघूया. इथे त्यांनी म्हटलंय, दो दांडी एक श्रुती, दोहो फुली एक धृती, दोहो दिवी दीप्ती एकची जेवी. त्या दोन टिपऱ्या दिसायला दोन दिसतात, पण ही एक टिपरी आहे आणि ही एक टिपरी आहे असं म्हणून दोन दाखवल्या, तर त्यातनं निर्मिती काहीच होत नाही. इथे निर्मितीची प्रक्रिया आहे, बाळ मांडीवरी घेतलेलं आहे त्यांनी, मग ही निर्मितीची प्रक्रिया झाली म्हणून त्यांच्यातलं काही कमी झालंय का? मुळेच नाही. हे दोघं एकरूपच आहेत हो. आम्हाला दिसायला दोन दिसत आहेत, मुळात एकच आहेत. दोन दांड्या जरी असल्या, आपण दांडिया खेळतो त्या टिपऱ्या दोन असल्या तरी सुद्धा त्यातनं निघणारा आवाज एकच आहे, श्रुती. तो आवाज एकच आहे, तो नाद एकच आहे, तो शब्द एकच आहे. शब्द म्हणजे निशब्द स्पर्श रूप रसगंध या दृष्टिकोनातून शब्द म्हणजे, पण दोन टिपऱ्या असल्या तरी त्याचा नाद एकच आहे ना. मग हे दिसायला दोन असले तरी त्यांची निर्मिती एकच आहे, हे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. दोहो फुली एक धृती, म्हणजे फुलं दोन आहेत, गुलाबाची दोन फुलं आहेत. समजा गुलाबाची नाही हो, एक मोगऱ्याचं आहे आणि एक गुलाबाचं आहे, तसं धरा. ते भेद सुद्धा आहेतच ना. म्हणजे असे सुद्धा अनेक भेद आहेत, ते वेळोवेळी आपण सांगणार आहोत जेव्हा ज्ञानाच्या मार्गातून जाऊ त्यावेळेला. हे भेद जे आहेत ते सुद्धा एकाच अंगामध्ये असणारी शरीराचे वेगवेगळे भेद आहेत. हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, पण शरीर एकच आहे. तशाच पद्धतीने फुलं म्हटलं तर दोन फुलं आहेत, गुलाबाची दोन फुलं आहेत, म्हणजे दोन्ही सारखीच आहेत, तरी त्याचा सुगंध एकच आहे. पण
आपण वेगवेगळी फुलं घेतली, तोही आणखीन भेद केला. दिसायला वेगवेगळी आहेत फुलं. कोणती? एक मोगऱ्याचं आहे, एक गुलाबाचं आहे. ठीक आहे ना. मोगऱ्याचा सुगंध वेगळा असेल, गुलाबाचा सुगंध वेगळा असेल, पण तो सुगंधच आहे. म्हणजे गंध एकच आहे. तो दुर्गंध नाहीये. तो गंध एकच आहे. म्हणजे इथे शब्द जसा आला तसा गंध हाही भाग त्यांनी घेतला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशीच उदाहरणं दिलेली आहे. दोहो दिवी एक दीप्ती, म्हणजे दीप्ती एकच आहे. दीप्ती म्हणजे ज्योत. दोन दिवे घेतलेत. आता हे दोन दिवे जरी मी घेतले असले तरी सुद्धा प्रकाश दाखवायला म्हणून दोन दिवे मी घेऊन गेले, ठीक आहे. पण प्रकाश एकच पडणार आहे ना. ह्या दिव्याचा वेगळा आणि ह्या दिव्याचा वेगळा नाही. दोन हातात दोन दिवे घेऊन गेले तरी प्रकाश एकच असणार. एक दिवा घेऊन गेले तरी प्रकाश तोच असणार आहे. कमी प्रमाणात असेल, जास्त प्रमाणात असेल, किती पॉवरचा लाईट लावलाय याच्यावरती ते प्रकाश कमी जास्त हा भेद असू शकेल, पण प्रकाशामध्ये भेद नाही. तो दोघांचा एकच आहे. प्रकाश याच्यामध्ये भेद नाही. जसं डोळे हा प्रकाश आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दोन डोळे पण दृष्टी एक आहे. मला ह्या डोळ्यांनी पुढचं दिसतंय आणि ह्या डोळ्यांनी मागचं दिसतंय असं नाही होत. मला दोन्ही डोळ्यांनी एकच गोष्ट दिसतेय. हे जसं आहे, डोळे दोन आहेत पण दृष्टी एकच आहे. तसंच दोघांनी निर्माण केलेली सृष्टी एकच आहे. त्यांच्यातनं निर्माण झालेलं जे आहे ते एकच आहे. इथे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशीच उदाहरणं ते वारंवार आपल्याला देतात आणि त्या प्रत्येक वेळेला ते सांगतात, हे दिसायला दोन आहेत पण आहेत एकच. दिसायला दोन आहेत पण आहेत एकच. हे अद्वय तत्वज्ञान ते आपल्या मनावरती वारंवार बिंबवतात. कारण तेच तत्वज्ञान त्यांना मांडायचंय. आणि ज्या वेळेला आपल्या तत्वज्ञानाची मांडणी करायची असते त्यावेळेला तेच उदाहरणं वारंवार द्यावी लागतात आणि तोच धागा पकडून पुढची उदाहरणं द्यावी लागतात. म्हणजे तो धागा जो आहे तो अद्वैताचा त्यांनी कायम ठेवलेला आहे. मग ते लाट असो, तरंग असो, काही असो, सूर्य असो, किरण असो, आहेत ती पुढे उदाहरणं. त्यामुळे दो ओठी एक गोष्टी, आलं की नाही. म्हणजे इथेही शब्दाचं आहेच ज्ञान. मग दोन ओठ आहेत पण म्हणून माझा वरचा ओठ एक बोलतोय आणि खालचा ओठ एक बोलतोय असं नाही. प्रक्रिया सगळी अंतरपासून बाहेर आहे. चार वाणी चार आम्ही म्हणतो ना, पण चार वाणी आहेत असं म्हणतो, पण बाहेर पडणारा शब्द एकच आहे ना. उत्पत्ती करताना त्याच्यावरती प्रक्रिया वेगवेगळ्या झाल्यात. यांच्याही दोघांच्या जेव्हा त्यांनी सृष्टी निर्माण केली, ती सृजन शक्ती, त्या शक्ती वेगवेगळ्या आहेत. पण जी सृजनता त्यातून निर्माण झाली आणि ती सृजन झालेली सृष्टी जी आहे ती एकच आहे ना, असं त्यांनी सांगितलं. दो डोळा एक दृष्टी, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. मग हे प्रत्येक ठिकाणी दोन पण दाखवतात हो, पण दोन पण दाखवलं तरी सुद्धा ते एकच आहे. त्यातून निर्माण होणारी प्रक्रिया जी आहे ती एकच आहे. याप्रमाणे त्यांना आम्ही प्रियू प्राणेश्वरी म्हणतो, शिवशक्ती म्हणतो. 19व्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. 19वी ओवी, दो ओठी दो गोष्टी, ह्या सगळ्या ज्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत एका पाठोपाठ एक, हे दृष्टांत दिलेत, आपल्याला कळण्याकरता दिलेले आहेत. मग हे जे आहे ह्याच आपण थोडं मागे जाऊन टिपऱ्यांचं उदाहरण वगैरे आता जे दिलेले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे मी प्रत्येक वेळे का म्हणते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, एखादं राहिलं असेल त्यातलं उदाहरण, पण हीच उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली. आता याप्रमाणे जर आम्ही विचार केला तर हे प्रियू आणि प्राणेश्वरी, शिव आणि शक्ती, देवो आणि देवी दिसायला दोन असली तरी त्यांच्यातनं निर्माण झालेली सृष्टी म्हणजे बाळ एकच आहे. दोघांच्या एकात्मतेप्रमाणे, एकत्वानी, अभेदत्वानी हे दोघही नांदतायत आणि निर्माण केलेलं जे आहे ते पण दिसायला भेदरूप आहे. सृष्टी भेदरूप आहे. पुन्हा कारण त्याच्यामध्ये अनेक भेद आपल्याला दिसतात ना. झाडं म्हटली तर 50 नाही लाखो प्रकारची झाड आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो की नाही, म्हणजे व्यक्ती सुद्धा अनेक विध आहेत, अनेक नामरूपाने भरलेले आहेत, म्हणजे भेद आहे. पण तरी सुद्धा सृष्टी एकच आहे ना. हे दोघांचं दोघुले पण असलं तरी त्यांचं एकपण काही संपत नाही.
हे दोघ जण येऊन काय करतायत, तर आनंद रसाचं सेवन करतायत. तो आनंद रस दोघांचा एकच आहे. समग्र सृष्टी भेदाने भरलेली आहे असं वाटतं, पण ती अभेदात्मकच आहे, हे या दृष्टांतांवरनं आपल्या लक्षात येतं. आता ह्याच्यामध्ये मगाशी मी जे सांगितलं की सांख्य दर्शनाप्रमाणे जर आपण बघितलं, प्रत्येक दर्शन हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाने आपली आपली मतं मांडलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी धारणा केलेली आहे आणि ती धारणा करून त्यांनी ती गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही दर्शनं जशी एकमेकांनी लिहिलेली आहेत आणि आपलं प्रतिपादन केलेलं आहे, तसंच दुसऱ्यांनी एकमेकांचं खंडनही केलेलं आहे. हे खंडन मंडन आपल्याकडे कायमस्वरूपी चालू राहिलेलं आहे. त्यामुळे ही दर्शनं जरी वेगळी असली तरी मुळात त्यांचं तत्व एकच आहे सगळ्यांचं, पण तरी सुद्धा सांगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. सांख्य दर्शनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी सरळ सरळ द्वैताचा आश्रय घेतलेला आहे. ते म्हणतात ही दोन स्वतंत्र तत्व आहेत, स्वतंत्र आहेत. आम्ही म्हणतो की निर्गुण नित्य आहे तो पुरुष आहे आणि सगुण नित्य आहे ती प्रकृती आहे. पण नित्य म्हणतात दोन्हीला, कारण ते दोघही आहेतच, दोघही श्रेष्ठ आहेत असं ते सांगतात, कारण ते पक्के द्वैती आहेत. आता अद्वैतामध्ये काय म्हटलेलं आहे, मायेला त्यांनी निर्माण केलेली आहे, जे जे निर्माण होतं ते नाश पावतं, म्हणजे तो त्या मायेचा मायाधिपती आहे, तिच्यावर कंट्रोल करणारा आहे. ती वरवर खरी दिसते पण ती खरी नाही, ती त्याच्या आतच आहे, त्याचं स्पंदन आहे. म्हणजे इथे अद्वैतामध्ये दुसरं कोणी नाही, तोच एक आहे, म्हणजे तो परब्रह्मच आहे. त्यांनी घेतलेली ही वेगवेगळी रूप आहेत आणि नामरूपात्मक भेद जरी असला तरी तेच एकम एव अद्वितीय आहे असं त्यांनी सांगितलेलं. अद्वयामध्ये सांगताना यांनी कुठेही एकरूपत्व म्हणजे एकरूप झालेत हा शब्द आपल्याला कळण्याकरता आलेला आहे, पण जास्तीत जास्त त्यांनी सामरस्य हा शब्द वापरलेला आहे. कारण एकरूप नदी सागराला मिळाली हे एकरूपत्व आहे, तिला स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. बघा, राहतं का? नदी ज्या क्षणी सागराला मिळते त्या क्षणी त्या नदीचा कुठलाही भाग, नाम नाही राहत, रूप नाही राहत, खळखळ वाहते, संथ वाहते, काहीही उरत नाही, तिचे कुठलेही गुण उरत नाही. ती सागरात मिळाल्यानंतर सागराची होते, ती तेच होऊन जाते. म्हणजे ते एकरूपत्व आहे. मग ती त्याच्याशी मिळूनच जाते, ती समरस होत नाही, ती एकरूप होते. तिचे सगळे जे तिच्या अंगातले गुण आहेत, नाम आहे, ते सगळं मिटवून टाकते, ती त्याचीच होऊन जाते, ते परब्रह्म. पण इथे ते समरस होत आहे. अद्वयामध्ये या दोन्हीचा समन्वय त्यांनी साधलेला आहे. माऊलींना प्रत्येक गोष्टीमध्ये समन्वय साधायची, म्हणून तर ती माऊली आहे ना. ती म्हणते तुमचंही बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, पण मी काय सांगतो ते ऐका, तुमच्या दोघांचं सामरस्य मी करतो. मग हे सामरस्य जे आहे ते सोनं आणि दागिना जर आपण घेतला तर त्या सोनेपणामध्ये काही फरक आहे का? नाही. पण आम्ही काय म्हणतो, सोनं तर सोनं आणि दागिना तो दागिना, त्याच्यात भेसळ आली. हे झालं अद्वैत तत्वज्ञान. ते म्हणतात त्याच्यात भेसळ आहे, सगळं आहे, ते सगळं काढून टाका, आहे ते शुद्ध सोनं आहे. आणि त्या शुद्ध सोनं असल्याशिवाय तर दागिना होणारच नाही. त्याच्यात मिसळ घालावी लागते ना, तेव्हा निर्मिती होते. प्रकृती आणि पुरुष यांची मिसळ झाल्याशिवाय निर्मिती होत नाही. हे जसं आहे, मग हे दोन्ही मानायचं का? तर दोन्ही मानायलाही हरकत नाही, पण एका वेळी दोन गोष्टी श्रेष्ठ नसतात. एका वेळी एकच गोष्ट श्रेष्ठ असू शकते. आपण तेही याच्या आधी पाहिलेलं आहे. उशीचा आभ्रा व्यापून कोण कोणाला टाकेल? उशीचा आभ्रा उशीला व्यापून टाकतो, हे उदाहरण आपलं झालेलं आहे. म्हणजे कोणीतरी एकच मोठं असू शकतं आणि हे अद्वैत तत्वज्ञान सांगतं. पण अद्वैत तत्वज्ञान काय म्हणतं की सोनं आणि दागिने यातल्या सोनेपणामध्ये फरक नाही. मग ब्रह्म आणि जगत याच्यामध्ये सुद्धा मुळात भेद नाही. हे सत्य आहे, ते मिथ्या आहे असंही मानू नका ना, असंही म्हणू नका. पातळ तूप काय आणि घट्ट तूप काय? तूपच आहे ना शेवटी. हा, पण पातळ तूप आलं ना, त्याच्यामध्ये नामरूपात फरक आला, रूप बदललं, थिजलेलं तूप आणि पातळ तूप,
त्याच्यात फरक पडतो, पण ठीक आहे, नामरूपामध्ये फरक पडलाय, पण मुळातलं जे आहे ते तेच आहे ना. मग ब्रह्म, अद्वैत तत्वज्ञान काय सांगतं की सोनं आणि दागिने याच्यातल्या सोनेपणामध्ये फरक नाहीये. ब्रह्म आणि जगत यांच्यामध्ये मूळतः भेद काही नाही, कारण ती त्याचीच निर्मिती आहे. नामरूपामुळे त्याच्यामध्ये फरक वाटला तरी ते हे सत्य ते मिथ्या असंही मानायचं गरज नाहीये. तो तेही भांडण करू नका. मग ब्रह्म अदृश्य राहिलं काय आणि विश्वरूपाने प्रगट झालं काय, विश्वब्रह्मची केले. मग दोन्ही एकच नाही का? त्याच्या मूळ स्वरूपात बदल होत नाही, मुळात ते एकच आहे, दिसायला ते दोन दिसत आहेत. हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून ते पुढे हे जे दोन ओव्यांचे दाखले देऊन पुढच्या 20व्या ओवीकडे जाताना ते म्हणतात, आता हे दोन्ही, दोन टिपऱ्या नाद एक, दोन प्रकारची फुलं सुगंध एक, दोन दिवे प्रकाश एक, दोन ओठ पण शब्द एक, दोन डोळे दृष्टी एक. तसंच या दोघांचं शिव आणि शक्ती मिळून निर्माण झालेली सृष्टी पण एकच आहे. क्रिया दोघांच्या आहेत, ते दोघं आहेत, पण ते विश्वोत्पत्तीचं जे कार्य आहे ते दोघं मिळूनच करतात. त्यामुळे दिसायला दोन दिसले तरी कार्य करताना ते एकरूपत्वानेच करतात, आणि म्हणून त्यांच्यामध्ये सामरस्य आहे. ते दोघे दोनपणाने राहत नाहीत, ते एकपणानेच राहतात. आणि म्हणून दाऊनी दोन्हीपण, पुढच्या ओवीमध्ये ते म्हणतात, दाऊनी दोन्हीपण एक रसाचे आरोगण. आरोगण हा शब्द पुन्हा जुना आलेला आहे आपला, पण आरोगण हा शब्द नाहीये ना, तो ओगरण हा शब्द आहे तिथे खरा. दाऊनी दोन्हीपण एक रसाचे ओगरण करीत आहे मेहुण अनादिजे. ओगरण हा मुळातला जुना शब्द आहे. आता मिथुन याच्यावरनं मेहुण हा शब्द आला हे आपण बघितलं. आपण काय म्हणतो, किती मेहुण आहेत हो जेवायला, आज काय सगळ्याचं पारणं करायचंय, किती मेहुण आहेत, तर आपण म्हणतो 10 आहेत. पण 10 म्हटलं तरी माणसं किती आहे, 20. फरक आहे की नाही? पण आपण असं म्हणत नाही 20 माणसं आहेत बरं का जेवायला, आपण म्हणतो मेहुण आहेत, 10 मेहुण आहेत. ते मेहुण घालणं महत्वाचं आहे. म्हणजे माणसं 20च असतात ना, म्हणजे मेहुण हा शब्दच 2 दाखवतो. दिसायला 2 पण आहेत एकच ना. त्यामुळे मेहुण एकच आहे हे आपल्याला सतत जसं सांगितलंय तसं ओगरण हा शब्द तिथे आहे. एक रसाचे ओगरण, त्यांनी जे एक रसाचाच आनंद घेतात, म्हणून मी मगाशी सांगितलं आत्मानंदाचा, ब्रह्मानंदाचा आनंद घेतायत, ते आनंद रूप झालेले आहे. कारण सच्चिद आनंद हे त्याच आहे, त्यातल्या आनंदाचा उपभोग दोघं मिळून घेतायत. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे हे ओगरण. ओगरण, ओगरणे म्हणजे वाढणे, आपण वाढतो ना त्याला ओगरणे म्हणतात. आणि म्हणून त्याच्यापासनं ओगराळ हा जुना शब्द माहिती असेल, वाढायचं जे असतं, आता हल्ली आपण डाव वगैरे काहीतरी म्हणतो त्याला, पण जे वाढायचं साधन आहे, लोकांना जेवायला वाढताना पातळ वाढायचं जे साधन आहे त्याला ओगराळ असं म्हणतात. ओगरणे म्हणजे वाढणे, आणि त्याच्यावरनं हा ओगराळ हा शब्द तयार झालेला आहे, वाढायला लागतं ते साधन. आता हे वाढणं कसलं आहे, एक रसाचं आहेत. दोघ जण स्वादही दोघ जण घेत आहेत, पण ते आत्मरसाचं आहे, आत्मरसाचा भोग ते घेत आहेत. अस्ति भ्राती प्रिय असा तो आहे, आणि नाम रूप ही अशी ती आहे. ती हे मेहुण अनादी अनंत काळापासून चालत आलेलं आहे, आणि प्रत्येकामध्ये हे मेहुण आहेच. शिव आणि शक्तीचं मेहुण जे आहे ते आपल्यात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, दोघांमध्ये आहे. म्हणूनच आपलं शरीर चालतंय, कारण सच्चिद आनंद स्वरूप तो आपल्यामध्ये आहे. भले तो निद्रिस्त असेल, आपल्याला दिसत नसेल, तीच कार्य करते असं वाटते, ही प्रकृती कार्य करते असं आपल्याला वाटतंय. आमची प्रकृती कशी आहे असं आपण म्हणतो बा, आतलं ब्रह्म कसं आहे असं विचारायला जात नाही. प्रकृती कशी आहे हो तुमची, नाही आता ठीक आहे, प्रकृती प्रकृती ही आहे ना,
बाह्य रूपाने नटलेली, नामरूपाने नटलेली आहे आणि जे सगळं कार्य करणारी आहे ती प्रकृती आहे. ती ठीक असेल तर सगळं कार्य नीट चालतं. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ही जी आहे हे दिसायला हे मेहुण आहे, ते एकरसाचं ओगरण करतायत आणि दिसायला दोन असली तरी ती आहेत एकच. आणि आस्वाद जो घेतात तो पण एकपणाचाच घेतायत. आस्वाद घेताना तो आत्मानंदाचाच आस्वाद घेतात, स्वाद घेतायत. आणि हे स्वाद घेणं म्हणजे ज्ञप्ती मात्र आहे. स्वाद घेणं, एखाद्या गोष्टीचा स्वाद. म्हणजे कारण असं आहे, आधीच जे सगळं आहे ते अज्ञानत्व, जे अज्ञान आहे याचं नेहमी म्हणजे एक प्रकारचं अंधत्व राहतं. अज्ञानाचं अंधत्व असतं. ते अज्ञानाचं अंधत्व आम्ही काढून टाकतो, ज्ञान मिळवतो. हा विषय आहे बरं का, पूर्णपणे अमृतानुभवाचा. कसा आहे तो सांगते मी. ज्ञप्ती मात्र म्हटलं म्हणून मी, कारण त्याच्यावर प्रश्न येतील तर त्याच्याऐवजी आधीच उत्तर देते, थोडक्यात देते, पण पुढे ते उलगडत जाईल असं मुद्दामून सांगते की ज्ञप्ती मात्र म्हणजे स्वाद घेणं. हे जे पहिलं आहे ते अंधत्व आहे, अज्ञानाचं अंधत्व आहे. आता हे अंधत्व आहे ते आम्ही कशाने काढून टाकतो? ज्ञान मिळवतो. पण ज्ञान मिळवल्यानंतर येतं ते बंधत्व येतं. अहम ब्रह्मास्मी, बंधत्व येतं तुमच्यावरती, ज्ञानाचं सुद्धा बंधन येतं. पण अंधत्वही जातं आणि बंधत्वही जातं. त्यावेळेला जे उरतं, ज्ञान झालं ते झालं काय, नाही झालं काय, मला ज्ञान झालं असं तो म्हणत नाही, त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं असं आपण म्हणतो. ते जे आहे ते ज्ञान गेलं, अज्ञानाचं अंधत्व गेलं, ज्ञानाचं बंधत्व गेलं की जे उरतं ते परब्रह्म स्वरूप ज्ञप्ती मात्र परममंगल शिव असं जे आहे ते खरं म्हणजे ज्ञप्ती मात्र असं त्यांनी म्हटलंय. कारण पुढे त्यांनी सच्चिद आनंद ही पदवी सुद्धा सोडून दिलेली, काढून टाकलेली आहे. खूप अत्यंत खोल आपल्याला नेलंय, त्यामुळे पुढे पुढे जाऊ तसं हे ज्ञप्ती मात्र आपल्याला उलगडत जाईल. पण हे अंधत्व, बंधत्व आणि स्वाद, हा स्वाद घेणं. तो स्वाद घेताना तो ती वस्तू समोर असो वा नसो काही फरक पडत नाही. आम्हाला आठवणींचा पण स्वाद घेता येतो ना, त्यावेळेला कसं झालं होतं वगैरे घेऊन, तो आम्ही स्वादच घेत असतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलेले, जे स्वामीची या सत्ता विण असो नेणे पतिव्रता. आता इथे तिला आपण हे सगळं मेहुण वगैरे बघतोय, पतिव्रता आहे हो ती, अशी तशी नाहीये ती, पतिव्रता आहे. आता जे स्वामीची या सत्ता विण असो नेणे पतिव्रता. सत्ता विण हा शब्द खरा एक आहे, तिथे डॅश केलेला आहे, बरोबर आहे ते. सत्ता विण असो नेणे पतिव्रता असं त्याच आहे. जिये विण सर्व करता काही ना तो. आता जे स्वामीची या सत्ता याच आपण बघूया, प्रपंचातलं बघूया. प्रपंचातलं बऱ्याच वेळा त्या काळाप्रमाणे आपण त्या काळाचा चष्मा वापरायचा हे नक्की, आत्ताचा नाही. आमच्याकडे असंच असतं हो, बघा मी पूर्वीच्या काळातलं बोलते. आमच्यामध्ये असंच असतं, सगळं त्याच्याच म्हणण्याप्रमाणे चालतं, नवऱ्याच्याच म्हणण्याप्रमाणे चालतं, आमचं काही चालत नाही असं पूर्वीच्या बायका म्हणायच्या. तो म्हणेल ती पूर्व दिशा असं आम्ही म्हणतो. त्यांनी जरी अगदी पश्चिमेला बोट दाखवलं आणि म्हणलं ही पूर्व आहे तरी पण आम्ही म्हणतो हो, कारण त्याची सत्ता आहे ना. मग स्वामीची या सत्ता, जेव्हा स्वामीची सत्ता असते तेव्हा ती पतिव्रता असते. नाही तर तिला पतिव्रता कोणी म्हटलं असतं? कारण ही पतिव्रता त्याच्याच अस्तित्वावर, त्याच्या सत्तेवर प्रकाशित होते आणि त्याच्याच सत्तेत राहते, त्यालाच पाहते, त्याच्यावरच प्रेम करते, म्हणून ती पतिव्रता असते. हा पतिव्रताचा अर्थ झाला. आता ती पतिव्रता आहे याच्यावरती एक उदाहरण देते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तिला का पतिव्रता म्हटलेलं आहे. बाकीच्यांना पतिव्रता नाही म्हटलं नाही, तिला पतिव्रता म्हटले कारण ती त्याच्याच प्रमाणे कार्य करते. कसं आहे, एक छोटा मुलगा होता, उदाहरण देते म्हणजे अशा दृष्टीने की त्या छोट्या मुलाला एकदा एका माणसाने विचारलं, तुझ्या बाबांचं वय किती रे? तर तो म्हणतो 5 वर्ष. तुझ्या बाबांचं वय किती? 5 वर्ष. तो जरा हे म्हणतो, अरे मग तुझं वय किती? माझं 5 वर्ष. बाबांचं?
बाबांचं पण 5 वर्ष. असं कसं काय होऊ शकतं? तेव्हा त्याच्यावरती असं आहे उत्तर, की तो जेव्हा बाबाचा, त्यांनी काय विचारलं, बाबांचं वय. मग तो बाबा केव्हा झाला? 5 वर्षापूर्वी. मग बाबाचं वय किती आहे? 5 वर्ष. आधी तो बाबा होता का? आधी तो बाबा नव्हता. आधी तो नवरा होता. संसारातलं उदाहरण आहे. म्हणजे जो त्यावेळेला तो नवरा होता, त्यावेळेला तो बाबा नव्हता. पण त्याला जेव्हा मूल झालं, तेव्हा तो बाबा झाला की नाही? म्हणजे बाबा व्हायला आधी मूल व्हावं लागतं. मग बाबा होण्याचं त्याचं वय 5 वर्षात झालं. तसं पती असल्याशिवाय पतिव्रता कशी होऊ शकेल? आणि पतिव्रता तेव्हाच होईल जेव्हा ती त्याच्या सत्तेवरती, त्याच्याच म्हणण्याप्रमाणे वागते, बोलते, चालते त्याप्रमाणे. पण मग ही स्वामीची या सत्ता चालणारी आहे, म्हणून ती पतिव्रता आहे. सत्ता तिची मानली नाही तर मग ती पतिव्रता नाहीये. जिये विण सर्व करता काही ना जो. म्हणजे तिच्या जवळ फक्त त्या पुरुषाची सत्ता आहे, त्याची ज्ञशक्ती आहे, तिला सर्व करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. पण तरीही ती स्वतंत्र नाही. तिला सगळं करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे, की तुला काय पाहिजे ते कर, काय वाटेल ते कर. पण ती पतिव्रता आहे ना, ती स्वतंत्र, म्हणजे तिला स्वातंत्र्य दिलंय पण स्वतंत्र नाही. त्यांनी शक्ती दिली आहे. त्यांनी शक्ती दिली तर तो ती कार्य करू शकते, हे मान्य आहे. ती पतिव्रता आहे, त्यांनी तिला शक्ती पण दिलेली आहे. पण शक्ती दिलेली असली तरी ती स्वतंत्र नाही, कारण हा कधी शक्ती काढून घेईल सांगता येत नाही ना. त्यांनी शक्ती दिले. सत्ता विण असो नेणे पतिव्रता, हा पुढचा भाग. पहिला आपण सांगितलं त्याची सत्ता त्यांनी मानलेली आहे तर ती पतिव्रता आहे. पण सत्ता त्यांनी काढून घेतली, शक्ती काढून घेतली, तर ती पतीच्या प्रमाणे काहीच कार्य करू शकणार नाही. हे स्वातंत्र्य असणं आणि स्वतंत्र असणं याच्यात फरक आहे. गाय जी आहे ती बांधली, समजा आपण एखाद्या खुंटाला बांधून ठेवली गाय, आणि आम्ही म्हटलं खुंटाला बांधलेली आहे, पण तिची दोरी इतकी लांब ठेवलेली आहे. नाही नाही, तशी ती खूप फिरू शकते, ती स्वतंत्र आहे. तिला किती स्वातंत्र्य आहे? ती दोरी जेवढी लांब आहे तेवढी ती स्वतंत्र आहे. पण ती दोरी जेवढी लांब आहे तेवढी स्वतंत्र आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तिला स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी ती स्वतंत्र किती आहे? जेवढा त्या दोरीचा परिसर आहे तेवढी ती फिरू शकते, तेवढी तिला स्वतंत्रता आहे. तसंच ह्याच आहे, जोपर्यंत त्याची सत्ता ती मानतीये, त्याची शक्ती ती मानतीये, त्याने दिलेल्या शक्ती त्या मानतीये, तोपर्यंत ती कार्य करू शकते. पण एकदा का तो जागा झाला आणि तो म्हणला बस झालं, सगळं आवरून टाकू, हे स्वामीची या सत्ता विण असो नेणे पतिव्रता, मग तिला काहीही कार्य करता येत नाही. म्हणजे तो नसेल तर ती कार्य करू शकत नाही, आणि ही नसेल तर त्याला तरी कुठे प्रगट होता येत आहे. हेच अद्वैत तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे, की परब्रह्माने मायेला शक्ती दिलेल्या आहेत. त्या शक्ती माया वापरू शकते कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांनी स्वातंत्र्य दिलंय तोपर्यंत, शक्ती दिले तोपर्यंत. पण माया परब्रह्माशिवाय कार्य करू शकत नाही, आणि परब्रह्म तिच्याशिवाय प्रगट होऊ शकत नाही. ती नसेल तर याला काहीही किंमत नाही. तो दिसणारच नाही आम्हाला. ती नसेल तर तो आम्हाला दिसणार नाही, तो जाणवणार नाही, काहीच नाही. मग तो नसेल तर पुढे त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याचा नुसता आधार घेते आता, पुढेच आपण त्याचं वर्णन करणार आहोत, की तो नसेल तर ती नाही, आणि ती नसेल तर तो नाही. म्हणजे हे दोघं समसत्तेवर आधारित आहेत. अद्वैत तत्वज्ञान ते सामरस्य आहे, ते दोघं मिळूनच कार्य करतात. त्याच्याशिवाय ती प्रगट होऊ शकत नाही, तिच्याशिवाय तो प्रगट होऊ शकत, ती कार्य करू शकत नाही, तो प्रगट होऊ शकत नाही. त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलंय, ही नसेल तर तो प्रगट होऊ शकत नाही. अहो तो उभाची आडवा होतो, असं त्यांनी पुढे एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे. ही जर नसेल तर तो धाडकन पडतो. नाही, इतक्या लवकर ती ओवी नाहीये, आपण ते पुढे बघणार आहोत. ते धाडकन पडतो. असं परब्रह्म पडतं, असं कसं शक्य होऊ शकतं? तेच तर आहे. नाही, आपल्याला ते दिसणार नाही, जाणवणार नाही, कारण ते करुणी अकर्ता उदासीन, बघितलं ना गोसावी, तो गोसावी आहे, तो आपल्याला दिसणार पण नाही.
ती आहे म्हणून तो आपल्याला कळतोय, अदरवाईज तो कळलाच नसता. बायको शिवाय त्याचं पानही हलत नाही. म्हणजे तो बायला आहे असंही म्हटलेलं आहे, आणि इतका बायला आहे की तिचा आधार नसेल ना तर तो आडवाच पडतो, असं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते अप्रतिम वर्णन केलेलं आहे. म्हणून याच दृष्टिकोनातनं आपण बघायचंय, हे त्यांच्यातलं सामरस्य आहे. म्हणून ते एकरूप नाही, ते दोघही मिळून कार्य करतात. ते दिसायला दोन असले तरी आहेत एकच. हे ब्रह्म जे आहे ते विश्वरूपाने प्रगट झालेलं आहे. ते नामरूप धारण केलेलं आहे. विश्व ब्रह्म नापरहा. मग ते ब्रह्मच आहे ना, मग कशाला भेद करताय? मिथ्या आहे का सत्य आहे, जाऊ दे ना. या दोघांचा समन्वय त्यांनी साधलेला आहे. म्हणून त्याच्या सत्तेशिवाय ती कार्य करू शकत नाही, आणि तिच्याशिवाय तो प्रगट होऊ शकत नाही. जिये विण सर्वता काही ना जो, त्याला काहीच करता येत नाही. म्हणजे तो असून नसल्यासारखाच आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे भ्रताराचं दिसणं आणि भ्रतारो जियेचं असणं हे आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. म्हणजे तीच रेषा आपण, म्हणजे 22वा श्लोक आहे तो आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. कारण हेच वर्णन त्यांनी वारंवार आपल्यावरती बिंबवलेलं आहे, आणि ते बिंबवून हे अद्वय कसं आहे हे प्रतिपादन केलेलं आहे. अगदी तीच स्ट्रॅटेजी त्यांनी पहिल्यापासून ठेवलेली आहे. मग ती त्यांनी गीतेतही ठेवलेली आहे, ती त्यांनी ज्ञानेश्वरीतही ठेवलेली आहे, तीच अमृतानुभवामध्ये, तीच हरिपाठामध्ये. फक्त गीतेत त्यांना बंधत्व होतं. बंधत्व म्हणजे तसं बंधत्व नाही, त्यांना त्या गीतेच्या प्रमाणेच त्यांना सांगायचं, कारण तो अनुवाद आहे. गीता जे आहे ते त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यावरती. त्यामुळे त्याची बंधनं त्यांना पाळणं भाग होतं. पण अमृतानुभवामध्ये त्यांना कुठलंच बंधन नाही. त्यामुळे ते त्यांचे विचार पूर्णपणे प्रगट करतात, आणि हे सामरस्य अमृतानुभवामध्ये ते जास्त दाखवतात. कारण इथे त्यांना स्वतंत्रता आहे, स्वातंत्र्य आहे. पण ते स्वतंत्र असले तरी सुद्धा भाष्यकारा ते वाटप सुतू हे त्यांनी सोडलं नाही, आणि सांख्य जे आहेत त्यांनाही त्यांनी दुखावलं नाही. या दोघांच्या मधला रस्ता त्यांनी काढलाय. ते मधला रस्ता म्हणजे अद्वय आहे, आणि त्या अद्वयाप्रमाणेच आपण अमृतानुभव बघणार. आपण इथेच थांबू. जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. संध्याताई, इथे एक प्रश्न आहे, तो घ्यायचा का? हा, बोल. आता सहज उत्तर देण्यासारखं असेल तर हा, म्हणजे याच्या संबंधातलाच एक आहे. निलिमा कुलकर्णी विचारतायत की प्रश्न असा आहे की गोसावी म्हणजे गो म्हणजे गायींचा धनी. गो म्हणजे इंद्रिय, असाही एक अर्थ आहे. हो. आणि त्या इंद्रियावर ताबा असणारा. आणि इथे जो गोसावी आहे तो देव आहे, त्यामुळे या ब्रह्मांडावरती नियंत्रण ठेवणारा नियंता असा तो गोसावी. ओके. असं म्हणतात की गायींचा धनी असा जुन्या मराठीत अर्थ आहे. दुसरे म्हणजे जुन्या मराठीत गायींचा स्वामी. हो, ते गोस्वामी तुलसीदास ते जे आहे ना, ते ज्यांनी त्या गोष्टींची सेवा केलेली आहे. आता कैलासवासी जे म्हणतात, शंकराची ज्यांनी केलेली आहे, वैकुंठवासी आपण म्हणतो, तसं गोवासी असं पण म्हणणारे लोक आहेत. कारण त्या पंथात ते वेगवेगळे पंथ आहेत, त्यांच्यातले वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्याप्रमाणे जे वर्तन केलं जातं त्यानुसार त्यांना ती पदवी दिली जाते. पदवी म्हणजे कैलासवासी जसं आपण म्हणतो, म्हणजे त्याला बाबा आता त्याच्या मृत्यूनंतर तो कैलासात गेला, आपल्याला कुठे माहिती असतं खरं कैलासात गेलाय का, काही त्याच्या क्रिया काय आहेत ते माहिती नसतं. पण जे खरोखरी संत महात्मे आहेत त्यांनी जे जे केलेलं आहे ते गोस्वामी तुलसीदास असं म्हटलेलं आहे. ते गायींचं म्हणजे ते गोस्वामी, गायींचं पालन पोषण करणारे, त्याला जास्त महत्व देणारे, अशा दृष्टीने पण म्हटलं. आणि गोस्वामी तुलसीदास यांचं नियंत्रण पण होतं, दोन्ही गोष्टींनी म्हटलेलं आहे त्यांना. तर ते संप्रदायानुसार म्हटलं जातं, ज्या ज्या गोष्टींची उपासना केली जाते त्यानुसार म्हटलं जातं. पण इथे आता तो गोस्वामी म्हणजे गायींचा स्वामी वगैरे असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी तो अर्थ काय पद्धतीने घेतलाय. आता गोस्वामी म्हटलं तर इंद्रियावर ताबा. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गायी, आणि गो म्हणजे इंद्रिय. आता ह्या विराट पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे, देवो देवींचं वर्णन चाललेलं आहे.
मग त्याची इंद्रिय कोणती? ब्रह्मांडावरती ज्याचं नियंता, ब्रह्मांडांचा नियंता जो आहे, तो सगळ्यावरती नियंत्रण करणारा आणि सगळी इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवणारा, म्हणजे या ब्रह्मांडाला ताब्यात ठेवणारा, या दृष्टिकोनातनं उच्च स्तरावरच त्यांनी गोसावी असं म्हटलेलं आहे. नाही, माझा प्रश्न आणखी वेगळा होता. बरं. मी जुन्या मराठीबद्दल बोलत होते की जुन्या मराठीमध्ये गोसावी हा शब्द धनी अशा अर्थाने वापरला जातो, कारण गायींचा धनी असायला. हा. आणि दुसरा गोसावीचा अर्थ नाथ संप्रदायात थोडा वेगळा आहे, ते म्हणजे अवैदिक शैव असं म्हणतात. तर म्हणजे जेव्हा त्यांना वैदिक बोलायचं नसतं, अवैदिक बोलायचं असतं, तेव्हा ते गोसावी हा शब्द वापरतात. तर तशा अर्थाने माऊलीने तो शब्द वापरलाय का, असा माझा प्रश्न होता. नाही नाही, कारण हे संप्रदाय, नाथ संप्रदायांचा माऊलीवरती प्रभाव आहे. तरी सुद्धा नाथ संप्रदायाचे, मी म्हटलं होतं ज्ञाननाथ म्हटलं जातं त्यांना नाथ संप्रदायामध्ये, पण नाथ संप्रदायाच त्यांनी पुढे ओढलेली नाहीये. त्यांनी नंतर भागवत धर्माचं हे केलेलं, प्रसार केलेला आहे. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर सुरुवातीला ज्या गोष्टी होत्या मच्छिंद्रनाथांच्या वेळच्या, त्याच्यात बदल करून आपले गोरक्षनाथ यांनी बदल करून त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहे. असं सुधारणा करून स्थापन केलेला जो नाथ संप्रदाय आहे, त्याच्यातले हे आहेत ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांना ते बाकीचं थोतांड जे आहे मैथुनाच्या बाबतीतलं, मी नाथ संप्रदाय म्हणते, मिथुन त्यांच्यामधलं जे आहे ते ते 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. नाथ संप्रदायावरती माझं आहे ते बघितलं तर नाथ संप्रदाय काय आहे ते लक्षात येईल, डिटेल सांगितलेले आहेत. पण हो बाई, तर ते जे आहे ना, तिथून आपण बाहेर पडून, ज्ञानदेव सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडून आत्ताच्या जगाला अनुसरून सांगतायत. त्यामुळे त्यांनी तो भागवत धर्माशी निगडित केलेला आहे. त्यामुळे ह्यातला गोसावी जो आहे तो नाथ संप्रदायातला नाही. जगावर नियंत्रण करणारा गोसावी वगैरे या पद्धतीनेच त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा नाथ संप्रदायातला नाही, भागवत संप्रदायातला आहे म्हणावा तर तसंही म्हणता येत नाही. कारण वारकरी संप्रदाय जो आहे, मध्ये आता जो प्रश्न विचारला होता प्रकृती आणि पुरुष, भागवत संप्रदाय जो आहे तो म्हणजे द्वैत संप्रदाय वगैरे आता मी सांगितलं त्याप्रमाणे, वारकरी संप्रदाय जो आहे तो म्हणताना नेहमी हे 2 जण आहेत असं म्हणता ते म्हणतात ही प्रकृती आहे, ती पुरुषामध्ये विलीन म्हणजे एकरूप होते, सामरस्य होतं, 2 आहेत. हे अद्वैत तत्वज्ञान फॉलो करणारेच वारकरी संप्रदाय. पण नाथ संप्रदाय पुन्हा तसं म्हणत नाही. नाथ संप्रदायाची धारणा वेगळी आहे आणि अद्वैताची वेगळी आहे. त्यामुळे इथे जो गोसावी शब्द वापरलेला आहे तो नाथ संप्रदायाप्रमाणे नाही, तो अवैदिक या दृष्टिकोनातनं वापरलेला नाही. तसंच गोसावी म्हणजे गायींचं पालन, म्हणजे तुलसीदासांच्या प्रमाणे म्हटलं तर तसाही वापरलेला नाही. इथे यांनी जे स्वातंत्र्य घेतलेलं आहे ते हेच स्वातंत्र्य घेतलंय. हा गोसावी म्हणजे सगळ्या जगावर नियंत्रण करणारा गोसावी. त्याचं इंद्रियांवर कोणत्या नियंत्रण आहे तर ब्रह्मांडातली इंद्रिय, विराट पुरुषाची इंद्रिय, त्याच्यावर नियंत्रण करणारा गोसावी आहे. हा गोसावी वेगळा आहे. आणि खरं म्हणजे हा निर्वृत्त आहे, म्हणजे त्या निवृत्ती आहे, नाहीच आहे तो, त्याच्यात कुठलीही वृत्ती नाही. आणि हा गोसावी त्यांच्या दृष्टीने निवृत्तीनाथ आहे. गुरु पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यात येईल आपल्याला. हळूहळू ते रेफरन्सेस असे वाढत जातात आणि वेगळे, सगळं तत्वज्ञान तेच सांगितलंय, सगळे दृष्टांत तेच आहेत. प्रत्येक वेळेला पाहण्याची दृष्टी बदलली आणि ते स्वातंत्र्य त्यांनी इथे घेतलंय. त्यामुळे तोही गोसावी इथे नाही, हा गोसावी वेगळा आहे. ठीक, थँक्यू. थोडक्यात सांगितलंय. बघू आणखीन काही पुढे विश्लेषण करता आलं तर. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. थँक्यू. थांबायचं का आपण इथे? हो हो, चालेल.